कोपरगाव शहरातील निवारा परिसरात राहणारे निलेश चंद्रकांत राजूरकर वय 45 वर्ष राहणारा निवारा कोपरगाव यांच्यावर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने हातात साखळी व चाकू घेऊन परिसरात बराच वेळ अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दहशत माजवली। यावेळी निलेश राजूरकर यांना धारदार शस्त्राने जखमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। हल्ला करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत असून त्याच्या आक्रमक वर्तनामुळे परिसरातील रहिवाशांनी मिळून त्याला त्याच्या घरात कोंडून ठेवल्याची माहिती समोर आली आहे। सदर व्यक्तीकडून परिसरातील नागरिकांना वारंवार त्रास होत असल्याचा आरोप स्थानिक महिला व नागरिकांनी केला आहे। त्यामुळे या व्यक्तीविरोधामध्ये योग्य ती कारवाई करण्याची मागणीही रहिवाशांकडून करण्यात येत आहे। दरम्यान दुपार उलटूनही या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पोलीस पुढील काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहेत। पोलीस तक्रार व अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनेचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस। त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।